बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. भाग 3. नव्या प्रकाशाच्या शोधात. भृगु ऋषीच्या आश्रमात छोटासा मुक्काम. इतर मार्गाचा पाठपुरावा शोध घेण्याच्या इच्छेने आलार कलाम यांना भेटण्याकरिता गौतमांनी राजगृह सोडले. मार्गात त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम पाहिला व उत्सुकतेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला. तपस्येत अग्रगण्य, ख्यातनाम व बुद्धिमान असे आश्रमवासी सरपण, फुले व पुष्प गवत घेऊन बाहेरून आश्रमात परतत असताना त्यांनी गौतमास पाहिल्यावर ते आपापल्या कुटीत परत न जाता त्यांनी त्यांच्या भोवती गोळा झाले. आश्रमवासियांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करून सिद्धार्थ गौतमांनी गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. विमुक्तीची इच्छा धारण केलेले ज्ञानी सिद्धार्थ गौतम स्वर्गप्राप्तीकरिता प्रायश्चित्त, दग्ध, वेगवेगळे स्वयंक्लेश करणाऱ्या वेगवेगळ्या तपस्यांनी भरलेला आश्रम ओलांडून पुढे गेले. सभ्य, सौजन्यशील सिद्धार्थ गौतमांनी त्या पवित्र तपोवनात वेगवेगळे तपस्वी करत असलेले वेगवेगळे प्रायश्चित्त, दग्ध, स्वयंक्लेश प्रकार प्रथमच पाहिले. प्रायश्चित्त, दग्ध, स्वयंक्लेश तपश्चर्येच्या तंत्रात प्रावीण्य प्राप्त ब्राह्मण भृगूंनी गौतमांना वेगवेगळ्या तपश्चर्येचे सर्व प्रकार व त्यांची फलप्राप्ती या बाबी समजावून सांगितल्या. पवित्र ग्रंथात संतांचे अन्न पाण्यातून उगवले न शिजलेले कंदमुळे, फळे हेच असते. प्रायश्चित्त, दग्ध, स्वयंक्लेश तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न असतात. काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून जगतात, तर काही जण हरणांप्रमाणे गवत खातात. काही सर्पाप्रमाणे हवेवर जगतात, तर काही जणांच्या अंगावर मुंग्यांनी वारुळे केलेली असतात. इतर काही अतिशय कष्टाने दगडधोंडे खाऊन भूक भागवितात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. काही जण इतरांच्या करिता शिजवलेल्या अन्नातून जर काही उरले तरच ते स्वतःकरता ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे सतत पाण्याने भिजून स्त्रोते गात अग्नीला 2 वेळेस अर्ध्या अर्पण करतात. काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडून राहतात व त्यांच्या शरीराला कासवे ओरबडतात. असे म्हणतात की अशा प्रकारच्या उच्च प्रायश्चित्त, दग्ध, स्वयंक्लेश तपश्चर्या काही काळ केल्याने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या प्रायश्चित्त, दग्ध, स्वयंक्लेश तपश्चर्याने मनुष्यलोक प्राप्ती होते. दुःख, यातना यामधूनच सुखप्राप्ती होते. दुःख हेच पुण्यप्राप्तीचे मूळ आहे. हे ऐकल्यावर सिद्धार्थ गौतम म्हणाले, अशा प्रकारचा आश्रम मी पहिल्यांदाच पाहत आहे. प्रायश्चित्त, दग्ध, स्वयंक्लेश तपश्चर्याचे नियम देखील मला माहीत नाही. मी इतकेच यावेळेस सांगू शकतो की आपले प्रायश्चित्त, दग्ध, स्वयंक्लेश तपश्चर्याचे मार्ग हे स्वर्गप्राप्तीकरिता आहे. तर मला असे वाटते की भौतिक जगातील दुःख व त्यावरील उपाय शोधावा. आपण मला अनुज्ञा द्या. मला संख्यात तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून समाधी मार्गात प्रशिक्षित होऊन भौतिक जगातील सुख व त्यावरील उपाय या मार्गातून सापडतात का ते पाहायचे आहे. आपण आपल्या कार्यात वेगळं असताना मला स्वीकारले, आश्रय दिला आणि अतिशय दया दर्शविली, परंतु मला आपणास सोडून जावे लागणार आहे. व जेव्हा मी माझ्या स्वकीयांना सोडून जात होतो तेव्हा जितके दुःख मला झाले तितकेच दुःख आता मला आपणास सोडून जात असताना होत आहे. मला हे आवडत नाही किंवा एखाद्याच्या वर्तणुकीत काही चूक झाली म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयावर ज्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे त्या आलार कलाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. सिद्धार्थाचा निश्चय पाहून आश्रमाचे प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजकुमारा, तुमचे ध्येय खरोखरच शूरवीरांचे ध्येय आहे. आपण जरी तरुण असलात तरी स्वर्ग व विमुक्ती यांचा संपूर्ण तुलनात्मक सखोल अभ्यास करून तुम्ही विमुक्तीचा मार्ग स्वीकारला. आपण खरोखरच शूरवीर आहात. आपण जे म्हणालात तो जर आपला निश्चय उद्देश असेल तर ताबडतोब आपण विंध्यकोष्ठ येथे जा. मुनी आलार तेथे राहत आहेत. त्यांनी शाश्वत परमसुखाची अंतर्दृष्टी प्राप्त केली आहे. त्यांच्याकडून आपण या मार्गाचे प्रशिक्षण घ्याल. परंतु मी हे पाहत आहे की या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर आपले उद्दिष्ट आणखी पुढे असेल. गौतमांनी त्यांचे आभार मानले आणि मुनिवृंदांना वंदन करून ते निघाले. मुनींनीही त्यांना सौजन्य सन्मानपूर्वक निरोप दिला व आपल्या तपोवनात परतले.